नमस्कार. आज आपण शिकणार आहोत लॅन केबलची क्रिम्पिंग कशी करायची. ही क्रिम्पिंग करत असताना तुम्हाला वस्तू गरजेच्या आहेत. लॅन केबल, क्रिम्पिंग टूल, RJ45 कनेक्टर. सुरुवातीला लॅन केबलचे कव्हर कट करायचे आहे. कव्हर कट करताना तुम्हाला जेवढे हवे तेवढेच करा. कव्हर कट झाल्यानंतर आतमध्ये तुम्हाला प्लास्टिक कव्हर दिसेल, ते प्लास्टिक कव्हरही तुम्हाला कट करायचे आहे. आणि त्यानंतर आतमध्ये ज्या 4 ट्विस्टेड पेअर केबल आहेत त्या तुम्हाला अगोदर सेपरेट करायचे आहे. सेपरेट केल्यानंतर सर्व केबल्स तुम्हाला स्ट्रेट करायच्या आहेत. 4 ट्विस्टेड पेअर केबल सेपरेट केल्यानंतर तुम्हाला 8 केबल दिसणार आहेत. त्यावर वेगवेगळे कलर कोड आहेत. आता आपण क्रिम्पिंग करत आहोत स्ट्रेट केबलिंगच्या पद्धतीने. स्ट्रेट केबलिंग क्रिम्पिंग करत असताना तुम्हाला कलर कोड वापरायचा आहे. ऑरेंज व्हाईट, ऑरेंज, ग्रीन व्हाईट, ब्ल्यू, ब्ल्यू व्हाईट, ग्रीन, ब्राऊन व्हाईट, ब्राऊन. अशा पद्धतीने तुम्हाला कलर कोड केबलिंग लावायच्या आहेत. हे सर्व तुम्ही व्यवस्थित स्ट्रेट पद्धतीने केबल करायच्या आहेत. जर त्या स्ट्रेट नसल्या तर त्या RJ45 कनेक्टर मध्ये जाणार नाही. त्यानंतर त्या एका सरळ लाईन मध्ये कट करावे. कट करताना काळजी घ्या, कलर कोड चुकायला नको. आता पुढे RJ45 कनेक्टर मध्ये या केबल तुम्हाला टाकायच्या आहेत. त्या टाकून तुम्हाला प्रेस करायच्या आहेत. RJ45 कनेक्टरची पोझिशन बघून घ्या. याच पद्धतीने पोझिशन ठेवा, कारण केबलच्या दोघं बाजूला तुम्हाला या कोडिंग वापरायच्या आहेत. त्यामुळे पोझिशन चुकू नका. आता RJ45 कनेक्टर मध्ये प्रेस झाल्यानंतर तुम्हाला क्रिम्पिंग टूलचा वापर करायचा आहे. क्रिम्पिंग टूल मध्ये RJ45 कनेक्टर जाईल असा एक स्लॉट असतो. त्या स्लॉट मध्ये RJ45 कनेक्टर टाकून तुम्हाला प्रेस करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही क्रिम्पिंग करू शकताय. धन्यवाद.